अर्थ मराठी सादर करीत आहे एक अद्भुत अलौकिक रम्य विश्वात घेऊन जाणारी आणि त्याचबरोबर जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारी उत्कंठावर्धक कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात. नागमणी एक रहस्य. लेखक प्रसाद शिर्के. वाचनस्वर वैशाली दैवतकर. ऐकत रहा नागमणी एक रहस्य. प्रकरण 11. संकटाची चाहूल. प्रकाश हिमालयातून परतून आता जवळपास 20 वर्ष झाली होती. या 20 वर्षामध्ये प्रकाशचे आयुष्य पूर्वीपेक्षा भरपूर बदलले होते. प्रकाश आता जवळपास 45 वर्षाचा झाला होता, पण अजूनही तो 20-25 वर्षाचाच वाटत होता. आता पृथ्वीवरील कालचक्राचा त्याच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नव्हता, पण मोहन मात्र पूर्वीपेक्षा थोडा प्रौढ दिसू लागला होता. अर्थातच ते त्याचे खरे रूप नव्हते. तो सुद्धा आतून आजही खूप तरुण होता. 5 वर्षापूर्वीच वसंतचा एका जीवघेण्या आजाराने मृत्यू झाला होता. प्रकाश आणि मोहनने त्याचा जीव वाचवण्यासाठी सामान्य मनुष्याप्रमाणे बरेच प्रयत्न केले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ते आपल्या दिव्य शक्तींनी त्याचा मृत्यू पुढे ढकलू शकले असते, पण मृत्यूला टाळता येणे मात्र त्यांनाही शक्य नव्हते. पण असे करणेही निसर्ग नियमांच्या विरुद्ध झाले असते, म्हणून त्यांनी तसे केले नाही. प्रकाश आणि मोहनला वसंतचा मृत्यू तात्पुरता टाळता आला असता, पण कालांतराने ती वेळ पुन्हा आली असती. त्यामुळे त्यांनी जर आपल्या दिव्य शक्तींचा वापर करून वसंतची प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याचे परिणाम वसंतच्या आत्म्याच्या पुढील गतीवर झाला असता, ज्याचा दोष प्रकाश आणि मोहनच्याही आत्म्याला लागला असता. शेवटी त्याची वेळ आली होती हेच खरे. वसंतच्या जाण्यामुळे दोघांनाही फार दुःख झाले होते, पण त्यांनी ते दुःख धैर्याने पचवले होते. प्रकाशने आपली नोकरी सोडली होती, कारण फार काळ त्याला त्याच माणसांच्या सहवासात राहणे शक्य नव्हते. अशाने त्याची खरी ओळख लपवून ठेवणे त्याला अवघड झाले असते. त्यामुळे आता प्रकाश आणि मोहन एकत्रपणे त्यांचा व्यवसाय सांभाळू लागले. तसे बघायला गेलो तर त्या इच्छाधारी नागांना असे सामान्य मनुष्याप्रमाणे जीवन जगण्याची गरज नव्हती, आणि तसेही मोहनने आजवर बराच पैसा कमावून ठेवला होता. त्यामुळे पैशांकरता त्यांना हे सर्व करण्याची काहीही गरज नव्हती. ते फक्त एक विरंगुळा म्हणून हे सर्व करत होते. त्याचबरोबर व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवेची आवड असणाऱ्या प्रकाश आणि मोहनने कित्येक गरजवंतांना मदत करून आजवर फार मोठे समाजकार्य केले होते. त्यांनी व्यवसाय करणे हा त्यांचा समाजसेवा करण्यासाठीचा एक बहाणाच होता. प्रकाशची सप्तचक्रे जागृत झाल्यापासून त्याने आपल्या भूक, तहान, झोप यासारख्या गरजांवर नियंत्रण मिळवले होते. त्यामुळे सकाळी मोहनबरोबर सामान्य माणसासारखे काम करणे आणि रात्री ध्यानधारणा करणे असा त्याचा हल्लीचा दिनक्रम चालत असे. पण मोहन मात्र सामान्य माणसासारखाच निद्रेच्या अधीन होत असे. 20 वर्षामध्ये नागलोकातील स्थिती पूर्णपणे बदलली होती. नागराजच्या मृत्यूनंतर अनंता कुशलतापूर्वक आपले राजाचे दायित्व सांभाळत होता. त्याच्या शासनकाळात नाग प्रजा अत्यंत सुखी होती. नागलोकातील बहुसंख्य नागांना अनंताच्या सामर्थ्यावर आणि योग्यतेवर विश्वास होता. नागराजच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्र नागांची अवस्था दयनीय झाली होती. नागराजच्या काळात त्यांना राजदरबारात आश्रय होता, जो अनंताने त्यांच्याकडून हिरावून घेतला आणि त्यांच्यावर नागलोकातील इतर कामे सोपवून त्यांच्या जागी दुसऱ्या नागांची राजदरबारातील विविध पदांवर नेमणूक केली. त्यामुळे ते दुखावले गेले होते. नागराजचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या बाजूने लढणारे इतर इच्छाधारी नागही मारले गेले होते, पण त्यांचे वंशज अजूनही जिवंत होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नागराजचा पुत्र धनंजय आता मोठा झाला होता. ज्यावेळी अनंताने त्याच्या पित्याची हत्या केली त्यावेळी तो लहान होता. अनंताने राज्यकारभार आपल्या हाती घेतल्यावर त्याने नागराजच्या पत्नीला आणि तिच्या 100 नाग मुलांना राज्यातून निष्कासित केले होते, कारण नागराणीनेही नागराजच्या दुष्कृत्यात अप्रत्यक्षपणे त्याची साथ दिली होती. अनंताने नागराणीला तिच्या मुलांसोबत राज्यातून निष्कासित केल्याचा अपमान ती अद्याप आपल्या मनात साठवून होती. तो अपमान सहजासहजी पचवणे तिच्यासाठी शक्य नव्हते. या अपमानाचा आणि आपल्या पतीच्या मृत्यूचा सूड घेण्याची ती वाट बघत होती.
अनंताला मारून नागराजपदी आपल्या ज्येष्ठ पुत्राची नेमणूक व्हावी असा तिचा मानस होता. त्यासाठी तिने नागराजच्या जवळच्या मित्रांना अनंताशी झालेल्या युद्धामध्ये मारल्या गेलेल्या नागांच्या वंशजांना एकत्र केले होते. नागराणीने 25 वर्षापूर्वी 100 अंडी दिली होती. त्यातील 80 अंड्यांमधून नागांचा, 17 अंड्यांमधून नागिणींचा आणि 3 अंड्यांमधून नपुंसक नागांचा जन्म झाला होता. धनंजय हा तिचा ज्येष्ठ नागपुत्र होता. आपला हा पुत्र आपल्या पित्याच्या हत्येचा आणि मातेच्या अपमानाचा सूड नक्कीच घेईल याची तिला खात्री होती. आतापर्यंत नागराणीने जवळपास 5,000 नागांना आपल्या बाजूने लढण्यासाठी संघटित केले होते. तिच्या नियंत्रणाखाली असलेल्या मोठ्या सामर्थ्यवान इच्छाधारी नागांच्या विशेष प्रशिक्षणाद्वारे तिने त्या नागांना युद्धासाठी तयार केले होते. हे सर्व काम तिने इतक्या गुप्तपणे केले होते की अनंताला त्याची कल्पनाही नव्हती. नागराजचा ज्येष्ठ पुत्र धनंजय महाविद्वान आणि अतुल पराक्रमी होता. त्याच्याकडे दिव्य शस्त्रांचेही ज्ञान होते. लहानपणापासूनच त्याला मायावी युद्धे खेळण्याचे प्रशिक्षण मिळाले होते. आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड घेण्याची त्याच्या मनातील भावना दिवसेंदिवस अधिकच प्रबळ होत होती. काहीही करून त्याला अनंताला संपवायचे होते. अनंता नाग लोकाचा राजा असल्याने त्याच्या सेवेत भरपूर सैन्य होते. त्यामुळे त्याला मारणे सोपे काम नव्हते. भविष्यात आपल्याला अनंताशी युद्ध करावे लागेल याच उद्देशाने धनंजयने कठोर परिश्रम घेऊन दिव्य शस्त्रांचे ज्ञान आत्मसात केले होते. नागलोकात लवकरच युद्धाला सुरुवात होण्याची चिन्ह दिसत होती. अनंताच्या राजदरबारात घडणाऱ्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींवर नागराणी आतापर्यंत लक्ष ठेवून होती. त्यासाठी तिने आपल्या विश्वासातील काही चतुर नागांना राजदरबारात सेवक म्हणून पाठवले होते. हे नाग राजदरबारात सेवक म्हणून विविध कामे करीत होते. त्यामुळे तिथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर त्यांचे लक्ष असायचे. नागराणीने राजदरबारी पेरलेले हे नाग म्हणजे तिचे दुसरे डोळेच होते. नागराणीने त्या नागांच्या साहाय्याने राजदरबारातील बऱ्याचशा इतर नागांनाही आपल्या बाजूने लढण्यासाठी त्यांची मने वळवली होती. त्यासाठी तिने धनंजय राजा झाल्यानंतर तुम्हाला राजदरबारातील प्रमुख पदे दिली जातील असे आमिष त्यांना दाखवले होते. उच्च पदाच्या लालसेपोटी दरबारातील आणि नागसैन्यातील जवळजवळ 15,000 नागसेवक आणि नागसैनिक त्यांच्या बाजूने झाले होते. तरीही अनंताच्या बाजूने अजून जवळपास 25-30 हजार नाग होते, जे अनंताच्या बाजूने लढण्यासाठी सदैव तत्पर होते. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे लाखोंच्या संख्येने असलेल्या नागप्रजेचा अनंताला पाठिंबा होता. त्यामुळे युद्धाची नीट पूर्वतयारी न करता जर नागराणीने नागराज अनंता विरुद्ध बंड पुकारून त्याच्याशी युद्ध केले असते तर त्याच्याजवळील सैन्यापुढे आणि नागप्रजेपुढे आपला जास्त काळ टिकाव लागणार नाही हे नागराणी ओळखून होती. म्हणूनच ती आतापर्यंत शांत बसली होती. त्या दिवशी धनंजयने एका मोठ्या सभेचे आयोजन केले होते. त्याच्या बाजूने असलेल्या सर्व नागांची त्या सभेमध्ये उपस्थिती होती. त्यात मोठमोठ्या पराक्रमी नाग योद्ध्यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर इतर सामान्य नागप्रजाही त्या सभेसाठी तिथे उपस्थित होती. सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आले होते. धनंजयला खात्री होती की या सभेसाठी हजारोंच्या संख्येने नाग उपस्थित राहतील. त्यासाठी त्याने आपल्या विश्वासातील नागांमार्फत या सभेची वार्ता गुप्तपणे नागलोकात सर्वत्र पसरवली होती. सभामंडपाच्या मध्यभागी मोठ्या मंचाची उभारणी करण्यात आलेली होती, जिथे धनंजय सहित इतर प्रमुख नाग आपापल्या आसनावर बसले होते. सभेसाठी जमलेले इतर नाग मंचावरील दृश्य सहजरित्या पाहू शकतील अशा ठिकाणी तो मंच उभारण्यात आला होता. धनंजय आणि मंचावर उपस्थित असलेल्या नागांची बऱ्याच वेळेपासून चर्चा सुरू होती. तितक्यात नागराणीचे तिथे आगमन झाले. नागराणी येताच सर्व नाग शांत झाले. आम्ही सर्वजण तुमचीच वाट बघत होतो, धनंजय म्हणाला. त्यानंतर धनंजयने तिला इशाराने आपल्या आसनावर स्थानापन्न होण्यास सांगितले. त्यानंतर धनंजय त्या मंचाच्या मध्यभागी जाऊन उभा राहिला. त्याला पाहताच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागांची कुजबूज थोडीशी कमी झाली. त्याने सर्वांना शांत बसण्याची विनंती केली आणि मग तो त्या मंचावरून बोलू लागला. माझ्या समस्त नाग बांधवांनो, आपण आज इथे हजारोंच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवून माझ्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत, ज्याची परतफेड मी तुम्हाला लवकरच करेन. आपण आज इथे आलात याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वास आहे. तुम्ही दाखवलेल्या माझ्यावरच्या या विश्वासासाठी मी तुमचा सदैव ऋणी राहणार आहे.
तुम्हाला इथे बोलावण्यामागे एक फार महत्त्वाचे कारण आहे. आत्तापर्यंत सर्वत्र शांतता पसरली होती. आता सर्वांचे लक्ष धनंजयच्या बोलण्यावर केंद्रित झाले होते. मी ज्येष्ठ नागराज पुत्र धनंजय आज अशी घोषणा करतो की आजपासून तुम्हाला अनंताच्या नियंत्रणात राहण्याची आणि त्याने बनवलेले कायदे पाळण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण लवकरच मी अनंताचे राज्य संपवणार आहे. त्यानंतर तुमच्यापैकी कोणालाही कधीही श्रम करण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण यानंतर तुमच्या सेवेसाठी मी मनुष्यांना पाचारण करणार आहे. ज्यावेळी मी तुमचा राजा होईल त्याचवेळी मी आपल्या प्रचंड सैन्यासोबत पृथ्वीवर पदार्पण करणार आहे. त्यानंतर मनुष्याशी युद्ध करून मी त्याला आपला गुलाम करणार आहे. मी ऐकले आहे की अनंताचा नातू एक अर्धनाग मनुष्य असून त्याच्याकडे अलौकिक नागशक्ती आहेत, ज्याच्या बळामुळे तो तुच्छ मनुष्य नागलोकी आक्रमण करेल आणि नागलोकात अराजकता पसरवेल. याच भीतीपोटी आपले अनेक नागबंधू त्या अनंताची साथ देत आहेत. पण माझ्यावर विश्वास ठेवा, एकदा अनंत संपला की ते सुद्धा आपल्या बाजूने लढण्यास तयार होतील. त्यांना आपल्या बाजूने लढण्यास कसे प्रवृत्त करायचे हे मी चांगलेच जाणतो. तुम्ही सगळे माझे सहकारी आहात, माझे बंधू आहात. त्यामुळे जे नाग माझ्याबरोबर पृथ्वीवर येण्यास तयार होतील आणि युद्धात सहभागी होतील त्यांना प्रत्येकी 100 मनुष्य त्यांच्या सेवेसाठी दिले जातील. मी ऐकले आहे की पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या खूप वाढली आहे. म्हणून मनुष्य आपल्या स्वार्थासाठी पृथ्वीवरील इतर सजीवांचा हवा तसा वापर करून घेत आहे. संपूर्ण पृथ्वीवर त्याचीच सत्ता असल्यासारखे त्याला वाटू लागले आहे. पण तो एक गोष्ट विसरला आहे की हजारो वर्षापूर्वी जेव्हा आपल्या पूर्वजांनी पृथ्वीवरची आपली सत्ता सोडली तेव्हाच तो आता पृथ्वीवर राज्य करू लागला आहे. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पूर्वजांनी पृथ्वी तर सोडली, पण आपली एक प्रजाती त्यांनी पृथ्वीवरच मागे सोडली होती. माझ्या माहितीनुसार ते नाग आता विविध प्रजातीमध्ये विकसित झाले आहेत. मनुष्य आपल्या स्वार्थासाठी पृथ्वीवरील जंगले नष्ट करू लागला आहे. त्यामुळे त्याचे आणि पृथ्वीवरील इतर सजीवांचे तेथील जगणे पापी मनुष्याने मुश्किल करून ठेवले आहे. मला माहिती आहे की ते मनुष्याशी लढू शकत नाही, कारण मनुष्याच्या सानिध्यात राहून ते आपला मूळ स्वभावच विसरले आहेत. पण मला विश्वास आहे की ज्यावेळी आपण पृथ्वीवर प्रस्थान करू त्यावेळी मनुष्याशी होणाऱ्या युद्धामध्ये पृथ्वीवरील तो नाग सुद्धा आपल्याला साथ देतील आणि मग पुन्हा एकदा पृथ्वीवर आपल्या नाग प्रजातींची सत्ता असेल. धनंजयचे शब्द तीक्ष्ण बाणाप्रमाणे नागांच्या मनात शिरून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचे कार्य करत होते. त्याच्या भाषणामुळे त्यांना स्फुरण चढू लागले. तो जे काही बोलत होता ते त्यांना पटू लागले होते. तिथे उपस्थित असलेल्या नागांनी धनंजयला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने त्याला आता अधिकच चेव चढला. माझ्या बांधवांनो, मी नागराज झाल्यावर पृथ्वी आणि नागलोकातील लाखो वर्षापासून गुप्त असलेला मार्ग सर्वांसाठी कायमचा खुला करणार आहे. आजवरच्या सर्व राजांनी पृथ्वीवर जाण्यासाठी प्रवेशद्वार असलेला गुप्त मार्ग कसा खुलतो हे तुमच्यापासून सदैव लपवून ठेवले होते. ते रहस्य सुद्धा मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे. नागांचे पृथ्वीवर पूर्वीसारखेच राज्य असावे आणि तिथला मनुष्य आपला गुलाम असावा हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. पण त्या दृष्ट नाग तपस्वींनी त्यांना सदैव आपल्या शब्दांच्या जाळ्यात अडकवून मनुष्याचे पृथ्वीवरील स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्या नाग तपस्वींनी नाग प्रजातीचा हिताचा विचार कधीच केला नाही. याउलट त्यांनी गुप्तपणे पृथ्वीवर जाऊन अनंताच्या नाग मनुष्य नातवाच्या नागशक्ती जागृत केल्या. त्यांचा मित्र असलेल्या अनंताने माझ्या वडिलांची हत्या केली आणि तो स्वतः नागराज झाला. खरे तर हे फार मोठे षडयंत्र होते जे तुम्हाला अद्याप कळू शकले नाही. अनंताला नाग प्रजातीच्या हिताची काहीही पर्वा नाही. त्याला पर्वा आहे ती फक्त त्याच्या अर्ध मनुष्य नातवाची आणि मनुष्य प्रजातीची. इतकी वर्ष पृथ्वीवर मनुष्याप्रमाणे जीवन व्यतीत केल्याने त्याची मती भ्रष्ट झाली आहे. हजारो वर्षापूर्वी मनुष्याने आपले पृथ्वीवरील साम्राज्य संपुष्टात आणले. पण खरे तर पृथ्वीवर आपली सत्ता असणे हा आपला अधिकारच आहे. मनुष्य आपल्यासमोर एक तुच्छ जीव आहे जो पूर्वी आपल्या पूर्वजांचा गुलाम होता. मनुष्याच्या बाबतीमधील आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आजवर तुमच्यापासून लपवून ठेवली गेली होती. ती गोष्ट तुम्ही ऐकल्यावर तुमच्या कानांवरही विश्वास राहणार नाही. इतके बोलून तो काही क्षण नागांची उत्सुकता ताणण्यासाठी थांबला आणि पुन्हा बोलू लागला. खरे तर मनुष्य या जीवाची उत्पत्ती आपल्या कल्याणासाठीच झाली होती. मनुष्य शरीर त्यातील कितीतरी गोष्टींमुळे आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मनुष्याचे रक्त हेच आपल्या पूर्वजांचे प्रमुख अन्न होते. कालांतराने आपल्या प्रजातीची जसजशी प्रगती होत गेली तसतशी आपल्या पूर्वजांची मूळ नाग संस्कृती आपण पूर्णपणे विसरून गेलो आहोत. मी ऐकले आहे की आपले पूर्वज लाखो वर्षापर्यंत
स्वास्थ्यपूर्ण जीवन जगू शकत होते. पण आपले सध्याचे आयुर्मान फक्त जवळपास 10,000 वर्षांचेच झाले आहे आणि यापुढील काळात ते असेच कमी कमी होत जाणार आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे अमृताचा अभाव. मानवी रक्त आपल्या नाग प्रजातीसाठी अमृताप्रमाणे कार्य करते. ते आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक आहे. त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी हृदय. आपले पूर्वज सदैव निरोगी जीवन जगत होते. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे ते मनुष्याच्या हृदयापासून विविध प्रकारची स्वादिष्ट व्यंजने तयार करत असून त्यांचे सेवन करत होते. आपल्या पूर्वजांचे राहणीमान अत्यंत साधे होते. ते आपल्याप्रमाणे महालांमध्ये राहत नव्हते. पृथ्वीवर असताना गुहेमध्ये, जंगलांमध्ये वास्तव्य करणारे आपले पूर्वज मानवी हाडांपासून बनवलेली भांडी वापरत होते. त्याचप्रमाणे मानवी हस्ती आणि दंतांपासून बनवलेल्या अलंकारांचा वापर ते आपले शरीर सौंदर्य खुलवण्यासाठी करत होते. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे मानवी हस्तींपासून बनवलेले अलंकार नागांच्या शरीराचे तापमान संतुलित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपले पूर्वज मानवी केसांपासून बनवलेल्या मुलायम चटयांचा वापर करत होते. अशा आरामदायक चटयांचा वापर झोपण्यासाठी केल्याने शांत निद्रेचा ते सदैव अनुभव घेत होते. या सर्व गोष्टी आजवर तुमच्यापासून लपवून ठेवण्यात आल्या होत्या. आपण जर मानवी शरीराचा उपयोग आपले जीवन सुखकारक बनवण्यासाठी आणि आपले आयुर्मान वाढवण्यासाठी करू लागलो तर आपल्यातील नागशक्ती झपाट्याने विकसित होतील आणि मग आपणही आपल्या पूर्वजांप्रमाणे दीर्घ आयुष्य व्यतीत करू शकू. मनुष्य हा जरी आपल्या तुलनेत तुच्छ जीव असला तरी तो आपल्यापेक्षा थोडा अधिक बुद्धिमान आहे. त्यामुळे त्याने हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांना फसवून त्यांना पृथ्वीवरून हाकलून दिले. त्यांना भीती दाखवून आणि मोहात पाडून नाग लोकात राहण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर अनंतासारख्या नागांनी मनुष्याच्या संरक्षणासाठी कायदे केले. मनुष्य हत्या करणे पाप आहे असे विचार सर्वत्र पसरवले गेले आणि मग नाग लोकात वास्तव्य करणे नागांसाठी कसे योग्य आहे हे नागांच्या मनावर बिंबवले गेले. त्याचाच परिणाम स्वरूप आज आपल्याला मनुष्य शरीर दुर्लभ झाले आहे. त्यामुळेच आपले आयुर्मान घटू लागले. याचा अर्थ धूर्त मनुष्याच्या नादाला लागून अनंतासारख्या नागांनी मनुष्य प्रजातीच्या हितासाठी आपल्यावर अन्याय केला, जो मला मान्य नाही. आता यापेक्षा अधिक काही बोलण्याची माझी इच्छा नाही. तर मग बोला, नाग प्रजातीच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी कोण कोण माझ्याबरोबर युद्धात सहभागी होण्यास तयार आहे? धनंजयच्या प्रश्नाबरोबरच तिथे उपस्थित असलेल्या सर्व नागांनी जोरात ओरडून त्याला आपली सहमती दर्शवली आणि त्याबरोबरच धनंजयच्या नावाचा जय जयकार सुरू केला. धनंजयने घेतलेल्या सभेमुळे अनेक नागांचे मतपरिवर्तन झाले होते. इतकी वर्षे अनंताला साथ देणारे बरेचसे नाग धनंजयच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याच्या बाजूने झाले होते. धनंजयने त्या सभेत मांडलेले विचार, त्यांची मते वाऱ्याच्या वेगाने नाग लोकात सर्वत्र पसरली. धनंजयने त्यांना दाखवलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी बऱ्याच नागांनी कसलाही विचार न करता धनंजयला साथ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे धनंजयची बाजू आता मजबूत झाली होती. हे सर्व घडून गेल्यावर अनंताला या गोष्टीची खूप उशिरा खबर मिळाली. आतापर्यंत धनंजयने नागलोकातील अर्ध्यापेक्षा जास्त नागांना गुप्तपणे आपल्या बाजूने वळवले होते. धनंजयला जेव्हा आपल्या वाढलेल्या सामर्थ्याची जाणीव झाली तेव्हा त्याने अनंताला युद्धासाठी आवाहन दिले. अनंताने हे आवाहन स्वीकारले, पण त्याच्या आधी त्याने धनंजयला एक संदेश पाठवला होता. त्या संदेशाचा आशय असा होता, जर नागलोकातील नाग आपापसातील मतभेदामुळे आपापसात सत्तेसाठी किंवा इतर कोणत्याही स्वार्थासाठी लढू लागले तर ते स्वतःच आपल्या विनाशाचे कारण बनतील. आपल्या दोघांच्याही बाजूने युद्ध करणाऱ्या नागांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे आपले युद्ध झाले तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होईल. त्यामुळे तुला जर आपल्या पित्याच्या मृत्यूचा माझ्याशी सूड घ्यायचा असेल तर आपण द्वंद्व युद्ध करूया, ज्याने इतर निरपराध नागांचा मृत्यू टाळता येईल. धनंजयने अनंताचे द्वंद्व युद्धाचे आव्हान स्वीकारले. दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. अनंताने युद्धात धनंजय बरोबर निकराचा लढा दिला, पण तो त्याच्यासमोर फार काळ टिकू शकला नाही. धनंजयने अनंताचे मस्तक धडावेगळे केले आणि स्वतःला नागांचा नवीन राजा म्हणून घोषित केले आणि ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्याच्याशी युद्ध करावे असे आवाहनही केले. परंतु त्याच्या शक्ती सामर्थ्याला घाबरून कोणीही त्याचा सामना करण्यासाठी पुढे आले नाही. धनंजयने राजदरबारातील अनंताचा मित्र नागांना बंदिवान केले आणि कारागृहात टाकले, कारण अनंताची साथ देणारे हे नाग कधीही आपल्या विरोधात जाऊ शकतील
जी गोष्ट आपल्यासाठी घातक ठरू शकते हे त्याला चांगलेच ठाऊक होते. त्यानंतर त्याने आपल्या विश्वासातील नागांना राजदरबारात महत्वाच्या पदांवर नियुक्त केले. त्यामुळे राजदरबारात आता जल्लोषाचे वातावरण झाले होते. त्या अंधाऱ्या जागेतून फिरताना त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी तिथे असण्याचा त्याला आभास झाला. म्हणून त्याने आपल्या दिव्य दृष्टीच्या साहाय्याने तिथे त्याच्या व्यतिरिक्त खरोखरच कोणी असण्याची शक्यता पडताळून पाहिली आणि खरोखरच त्याची शंका खरी ठरली. त्याला झालेला आभास खरा होता. त्याच्या समोर ती उभी होती, परंतु आत्म्याच्या स्वरूपात. तिचे शरीर कुठे आहे? का ते नाश पावले असावे? म्हणजे हिचा मृत्यू झाला आहे तर. परंतु जर असे असेल तर मग हिला अजूनही मुक्ती का मिळत नाही असे कितीतरी प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले. क्षणार्धात ती त्याच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. बरं झालं, आज पुन्हा भेटलीस. तू आहेस तरी कोण? आणि अशी सारखी सारखी माझ्याच समोर का येतेस? प्रकाश उद्गारला. मला ओळखलं नाहीस तू? ती म्हणाली. नाही, म्हणून तर विचारतोय ना. म्हणजे तुला काहीच आठवत नाहीये तर? नाही, मला तुझ्याबद्दल तर काहीच आठवत नाहीये. आणि आठवायला तुझा आणि माझा संबंध तरी काय? वा, ही तर फार कमालच झाली. म्हणजे काय बोलायचे आहे तुला? तू आहेस तरी कोण? तू मला विसरला असशील, पण मी नाही विसरू शकत. अगं, हे काय बोलत आहेस तू? मला काहीच कळत नाहीये. कळेल मग कधीतरी. मी स्वतःहून तुला काहीच सांगणार नाहीये. अगं पण. तितक्यात ती तिथून दिसेनाशी झाली. पुन्हा काही न सांगताच अशीच निघून गेली. तो स्वतःशीच म्हणाला. तितक्यातच ती पुन्हा त्याच्या समोर आली. परंतु आता ती खूपच भयावह दिसत होती. तिचे संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले होते आणि चेहऱ्यावर जागोजागी जखमा दिसत होत्या. तो तिच्याशी काही बोलणार तितक्यातच ती पुन्हा तिथून नाहीशी झाली. तसा तो घामाघूम होऊन खडकन बिछाण्यावर उठून बसला. स्वप्न होते ते. या विचित्र स्वप्नाचा काय अर्थ असावा याच विचारात तो पुन्हा हरवला. वैशाली दहिवतकर यांच्या वाचन स्वरात आपण ऐकत होतात प्रसाद शिर्के लिखित अर्थ मराठी प्रकाशित उत्कंठावर्धक कादंबरी नागमणी एक रहस्य. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे प्रकरण कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हा उपक्रम आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा. पुढील प्रकरणांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नव्या पुढील प्रकरणांसह.